नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UPSC प्रिलिम GS 2017चा हा पेपर आहे आणि या पेपरमधले जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे जे प्रश्न आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहोत. हा सेट ए आहे पेपरचा. तर याच्यामधले जे जिओग्राफी एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहेत त्याचं ॲनालिसिस करूयात. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात पहिला प्रश्न. From the ecological point of view, which one of the following assumes importance in being a good link between Eastern Ghat and Western Ghat? तर ईस्टर्न वेस्टर्न घाट जे आहेत तर त्यांच्यातली चांगली लिंक कुठली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते सत्यमंगलम टायगर रिझर्व हे आहे. एकंदरच निलगिरीचा जो एरिया आहे सगळा आणि तिथं तुम्हाला हा रेफरन्स मिळतो. पण एक गोष्ट याच्यामध्ये आहे की जे काही वेगवेगळे हे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅशनल पार्क असतील, सँच्युरी असतील, तर ते आपण नीट करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचं लोकेशन करून ठेवलं गरजेचं आहे. तर निलगिरी बायोस्फिअर रिझर्वच्या ठिकाणी हे सगळं सत्यमंगलम टायगर रिझर्व आहे. गेल्या 2019मध्ये आणि 2020ची जी सुरुवात आहे तर तिच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत टायगर रिझर्व किंवा बायोस्फिअर रिझर्व ते न्यूजमध्ये होते, ते करून ठेवणं आपलं काम आहे. तर ती एक बाब लक्षात ठेवा, ते आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन रिस्पेक्ट ऑफ ट्रेड रिलेटेड ॲनालिसिस फोना अँड फ्लोरा इन कॉमर्स ट्राफिक. आता बघा, कुठलंही तुम्ही एन्व्हायरमेंटचं बुक वाचलं तर तिच्यात तुम्हाला ट्राफिक मिळतं. तर ट्राफिक इज अ ब्युरो अंडर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर UNEPच्या अंडर ट्राफिक येतं का? तर नक्कीच नाही. हे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन थ्रू चालवलं जातं. तर ते एक लक्षात घ्या. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठली जी बॉडी तुम्ही अभ्यासता ती बॉडी नेमकं कोण चालवतं, त्याच्याशी कोण रिलेटेड आहे, ह्या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं असतं. तर हे फार महत्त्वाचं आहे. द मिशन ऑफ ट्राफिक इज टू एन्श्युअर दॅट ट्रेड इन वाईल्ड प्लांट्स अँड ॲनिमल्स इज नॉट अ थ्रेट टू द कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर हे बरोबर आहे की त्यांचा जो व्यापार आहे त्याच्यातून त्यांचं संवर्धन आणि त्या सगळ्या गोष्टींना हानी होता कामा नये. तर याचं जे उत्तर आहे ते बी आहे. तर पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14 बघा. इन द कॉन्टेस्ट ऑफ सॉल्विंग पॉल्युशन प्रॉब्लेम्स व्हॉट इज आर द ॲडव्हान्टेजेस ॲडव्हान्टेज ऑफ बायोरिमेडिएशन टेक्निक. आता बायोरिमेडिएशन टेक्निक जे आहे तर तुम्ही जर योजना वगैरे मॅगझिन वाचत असाल तर योजनामध्ये बऱ्याचदा याच्याबद्दल लिहून येतं. आणि इट इज टेक्निक फॉर क्लिनिंग अप पॉल्युशन बाय एन्हान्सिंग द सेम बायोडिग्रेडेशन प्रोसेस दॅट अकर्स इन अ नेचर. बरोबर आहे. Any containment with heavy metals such as cadmium and lead can be readily and completely treated by bioremediation by using microorganism. तर बघा, आता हे जर वाचल्यानंतरच खटकतं की जे हेवी मेटल्स आहेत, कॅडमियम असेल, लीड असेल, तर ते कम्प्लिटली याच्याने ट्रीट होऊ शकतं का? तर नक्कीच नाही. असं झालं असतं तर आपल्यासाठी गोष्टी खूपच सोप्या होऊन गेल्या असतात. जेनेटिकली इंजिनिअरिंग कॅन बी यूज टू क्रिएट मायक्रो ऑर्गॅनिझम स्पेशली डिझाईन फॉर द बायोरिमेडिएशन. तर हे बरोबर आहे की जेनेटिक इंजिनिअरिंगमधून तुम्ही तसे मायक्रो ऑर्गॅनिझम तयार करू शकता जिच्यातून ह्या गोष्टी वर्क होतात. सो याचं जे उत्तर आहे तर 2 याच्यातलं चुकीचं आहे आणि याचं उत्तर जे आहे ते 1 आणि 3 असं आहे. 19 नंबरचा प्रश्न बघा. हा पण थोडा इंटरेस्टिंग एक प्रश्न होता. At one of the places in India, if you stand on the seashore and watch the sea, you will find that sea water recedes from the shoreline a few kilometers and comes back to the shore twice a day, and you can actually walk on the sea floor when the water recedes. This unique phenomena seen at. तर हे जे असतं की तुम्ही ते बघू शकता की म्हणजे ओहोटी भरती आणि त्याच्या संबंधीचा हा जो युनिक फिनॉमिना आहे तर हा ओडिसामधल्या चंडीपूरमध्ये होतो. तर हे टिपिकल आहेत. अशा प्लेसेस एकतर न्यूजमध्ये येतात किंवा मग आपल्या बेसिक NCERTमध्ये वगैरे अशा काही इंटरेस्टिंग ज्या काही माहिती असतात त्या फॅक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजे. तसं हे थोडंसं GK टाईप प्रश्न आहे हा ना. तर चंदीपूर असं याचं उत्तर आहे. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 21 बघा. ड्यू टू सम रिझन इफ देर इज अ ह्यूज फॉल इन द पॉप्युलेशन ऑफ स्पीसीस ऑफ बटरफ्लाईज व्हॉट कुड बी इट्स लाईकली कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे जर फुलपाखरं एकदम कमी झाली तर काय होऊ शकतं? एक, पॉलिनेशन ऑफ सम प्लांट्स कुड बी ॲडव्हर्सली अफेक्टेड. तर बघा, हे पॉलिनेशनसाठी यांचा रोल फार महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे एक जे आहे याच्यातलं ते बरोबर आहे. म्हणजे एक नसलेला जो ऑप्शन आहे तो बी आपण कट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे 2 नंबर. देअर कुड बी अ ड्रास्टिक इन्क्रीज इन अ फंगल इन्फेक्शन ऑफ सम कल्टिवेटेड प्लांट्स. आता बघा,
आपण फुलपाखरांचं आणि फंगल इन्फेक्शनचं काही रिलेशन वाचलेलं आहे का कधी? तर हे काय ऑब्जेक्शन म्हणजे लॉजिकल नाही आहे की फंगल इन्फेक्शन वाढू शकतं जर फुलपाखरं कमी झाली तर. त्याच्यामुळे हे जे दुसरं स्टेटमेंट आहे चुकीचं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला चौथ्या ह्याच्यात मिळतं, ते कट करून टाका. आता 3 नंबर जे आहे, इट कुड लीड टू फॉल इन पॉप्युलेशन ऑफ सम स्पेसिस ऑफ वॉर्म, स्पायडर्स अँड बर्ड्स. ऑब्वियसली कारण फूड चेन अफेक्ट होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकंदरच फूड चेन ज्या आहेत त्या अफेक्ट झाल्यात की अशा गोष्टी होत असतात. हा ना, आपण टायगरच्या बाबतीत बघितलं होतं की टायगर कन्झर्वेशन का महत्त्वाचं आहे, कारण ती अम्ब्रेला स्पेसिस आहे. कुठलीही स्पेसिस गडबडली तर तिच्यातून बाकीच्या स्पेसिसवर इम्पॅक्ट होतो. 1 आणि 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस algae based biofuels, but what are the likely limitation of developing countries in promoting this industry? आता बघा, प्रोडक्शन ऑफ algae based biofuels is possible in seas only and not on continents. तर बघा, ज्यावेळेस असं म्हटलं जातं की अल्गी बेस्ड बायोफ्युल्स हे फक्त सीमध्येच होऊ शकतं, कॉन्टिनेंट्समध्ये होऊ शकत नाही, तर हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कॉन्टिनेंट्सवर पण ह्या गोष्टी वर्क होतात. सेटिंग ऑफ अ इंजिनिअरिंग the algae based biofuel production requires high level of expertise technology until the construction is completed. हाय लेवल तंत्रज्ञान लागतं, म्हणजे उच्च तंत्रज्ञान याच्यात आहे बरोबर आहे स्टेटमेंट. आणि पहिलं चुकीचं होतं तर तुमचे हे 2 इथं गेलेले आहेत. आता तिसरं जे स्टेटमेंट आहे ते आपण बघूयात. इकॉनॉमिकली वायबल प्रोडक्शन नेसेसाइट्स द सेटिंग ऑफ अ लार्ज स्केल फॅसिलिटीज विच मे रेज इकोलॉजिकल अँड सोशल कन्सर्न. तर हे बरोबर आहे की एकतर तुम्हाला इकॉनॉमिकली सस्टेन व्हायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर ते केलं पाहिजे, पण तिच्यामधून काही इकोलॉजिकल सोशल कन्सर्न्स येऊ शकतात. तर हाही मुद्दा याच्यात बरोबर आहे. दोनला पहिलं चुकीचं आहे, कॉन्टिनेंटवर होऊ शकत नाही वगैरे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला, तर तो हा 25वा प्रश्न आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मिटिगेटिंग द इम्पेडिंग ग्लोबल वॉर्मिंग ड्यू टू अँथ्रोपोजेनिक इमिशन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द पोटेन्शियल साइट्स फॉर कार्बन सिक्वेन्शन्स. आता बघा की कार्बन सिक्वेन्शनसाठीचे पोटेन्शियल असणारे जे काही आहे साईट्स, अबंडंट अँड अनइकॉनॉमिक कोल सीम्स, डिप्लिटेड ऑइल अँड गॅस रिझर्वायर्स, सबटेरेन डीप सलाईन फॉर्मेशन्स. तर हे सर्व याच्यामध्ये येतं की जर तुम्हाला मिटिगेट करायचं असलं इम्पेडिंग ग्लोबल वॉर्मिंग, अँथ्रोपोजेनिक इमिशनचं कार्बन डायऑक्साईड, तर ह्या पोटेन्शियल साईट आहे की जिच्यात तुम्ही कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन करू शकता. तर याचे उत्तर जे आहे हे 3ही याच्यात बरोबर आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. ओके, तर ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात. तिस्ता नदी संबंधीचा हा प्रश्न आहे. बघा, दरवर्षी तुम्ही जर पेपर बघितले तर तिच्यामध्ये नद्या, त्यांच्या उपनद्या असे प्रश्न येतात. तिस्ता संबंधीचा इश्यू आहे. तिस्ता आता सध्या पण न्यूजमध्ये होती. द सोर्स ऑफ तिस्ता इज सेम ॲज दॅट ऑफ ब्रह्मपुत्रा बट इज फ्लोज थ्रू सिक्कीम. बघा, सोर्स ऑफ तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा हा वेगवेगळा आहे. म्हणजे तिस्ता जर तुम्ही बघितलं तर तिस्ताचं ओरिजिन कुठं आहे, तर ते ओरिजिन आहे पहुंद्री म्हणून आहे, तिथं त्याचं ओरिजिन आहे. ओके, आणि ब्रह्मपुत्राचं जर तुम्ही बघितलं, हे पहुंद्री ग्लॅसियर, दोघे ग्लॅसियरमधून येतात. आणि ब्रह्मपुत्राचं जे ग्लॅसियर आहे ते तुम्हाला नक्कीच माहीत असेल, ते म्हणजे अंगसी ग्लॅसियर आहे. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे सोर्सेस आहे, हे इथं चुकलं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की रिव्हर तिस्ताच फ्लो इन टू बे ऑफ बेंगॉल ऑन द बॉर्डर ऑफ इंडिया बांगलादेश. तर ती थ्रू बांगलादेश जाते. ओके, थ्रू बांगलादेश आहे आणि बॉर्डरवरून लगेच बे ऑफ बंगाल नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. म्हणजे बेसिक तुम्हाला तिस्ता नदी माहीत असली किंवा तिस्ता भारत आणि बांगलादेशमधला तिस्ता पाणी वाटप करार पण इश्यू आहे, त्याच्यामुळे ते माहीत असणं अपेक्षित असतं. उरलं 2, रिव्हर रंगीत ओरिजिनेट्स इन सिक्कीम अँड इट्स त्रिपुरी रिव्हर तिस्ता. पण याच्यातही मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे नॉर्थ ईस्टचे स्टेट आहेत ते नॉर्थ ईस्टचे स्टेट नीट वाचून काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी, म्हणजे विकिपीडिया जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला रिव्हर रंगीतचा रेफरन्स तिथं मिळून जातो. ओके, तर ते एक महत्त्वाचं आहे. सो 2 फक्त याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. हा एक प्रश्न बघा, अकॉर्डिंग टू द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, 35 नंबरचा प्रश्न आहे, 1972, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स कॅन नॉट बी हंटेड बाय एनी पर्सन एक्सेप्ट अंडर सम प्रोव्हिजन्स प्रोव्हाइडेड बाय लॉ. घरियाल, वाईल्ड लाईफ ॲस अँड वाईल्ड बफेलो. तर हे 3ही तुम्ही करू शकत नाही, कारण हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या शेड्यूल 1मध्ये आहेत. हा ना, शेड्यूल 1मधले जे आहेत त्यांना खूप प्रॉपर सिक्युरिटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांना प्रोव्हिजन्स जर असल्या त्या संबंधी केल्या गेल्या तरच त्यांना तुम्ही हंट करू शकता, अदरवाईज नाही. तर 3ही आहेत. तर एक गोष्ट असतं की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वाईल्ड बफेलो, इंडियन वाईल्ड ॲस, घरियाल, तर हे सगळे न्यूजमध्ये काही ना काही येतच असतं. जसं आज आपण ते ढोल बघितलेलं आहे, तर त्या पद्धतीने तर त्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. न्यूजमध्ये असणाऱ्या स्पेसिसवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस असतात.
आता हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे 49 नंबरचा. इफ यू ट्रॅव्हल बाय रोड फ्रॉम कोहिमा टू कोट्टयम, म्हणजे नागालँड टू केरळ तुम्हाला जायचं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोहिमा जे आहे ते नागालँड आणि कोट्टायम जे आहे ते म्हणजे केरला. ओके, तर ह्या सगळ्या ह्याच्यात ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला एकंदर किती स्टेट्स थ्रू जावं लागतं? 6, 7, 8, 9. आता याचं उत्तर ठीक आहे 7 आहे. पण एक गोष्ट आहे की इंडियाचा जो पॉलिटिकल मॅप आहे तो पॉलिटिकल मॅप तुम्हाला खूप परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे, बेसिक आहे. आणि हे जे ठिकाणं तुम्हाला दिले जातात ते कुठल्या राज्यातले आहे तर ते तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये मग सिम्पल आहे, नागालँडमधून ओरिजिन आसाम, वेस्ट बेंगॉल, देन ओडिसा, आंध्र प्रदेश आणि मग तिच्यातून तामिळनाडू टू केरला तुम्ही जाऊ शकता किंवा थ्रू आंध्र प्रदेश, कर्नाटका टू केरला जाऊ शकता. तर हे तुम्ही मॅपमध्ये बघणं गरजेचं आहे. हा मॅप बेस्ड प्रश्न आहे, पण अशा पद्धतीचे प्रश्न हे 2017मध्ये पहिल्यांदा आलेत आणि नंतर मग अशा प्रश्नांचे चान्सेस खूप जास्त असतात. सो दॅट तुम्ही मॅप बघत राहणं गरजेचं असतं. तर ती एक बाब लक्षात घ्या. पुढचे प्रश्न बघूयात. 52 नंबरचा प्रश्न बघा. विथ रेफरन्स टू ग्लोबल क्लायमेट चेंज अलायन्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढ्या न्यूजमधल्या आंतरराष्ट्रीय संस्था किंवा वेगवेगळ्या तुम्हाला करार वगैरे दिसतील ते नीट तुम्ही करणं गरजेचं आहे. युरोपियन युनियनचा जो इनिशिएटिव्ह आहे बरोबर आहे. इट प्रोव्हाइड्स टेक्निकल अँड फिनान्शियल सपोर्ट टू द टार्गेटेड डेव्हलपिंग कंट्रीज टू इंटिग्रेट क्लायमेट चेंज इन टू देअर डेव्हलपमेंट पॉलिसीज. हेही बरोबर आहे. पण तिसरं जे आहे की वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट किंवा वर्ल्ड बिझनेस काउन्सिल सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे याला कोऑर्डिनेट करतात, हे चुकीचं आहे. आणि तुम्हाला हे 3 जो ऑप्शन आहे तो तिन्ही ठिकाणी येतो. आणि इथं जे आहे ते क्लिअर आहे की 1 and 2. म्हणजे तुम्हाला युरोपियन युनियन हा ऑप्शन जरी माहीत असला तर तुमचे हे 2 तरी 2 आणि 3 कट होऊन जातात. पण एक आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतील किंवा आंतरराष्ट्रीय जे काही रेफरन्सेस येतात तर ते तुम्हाला नीट माहीत असले पाहिजेत. कोण इनिशिएट करतं, कोण त्याच्यासाठी फंडिंग करतं वगैरे, त्याचा उद्देश काय आहे. मेडिटेरियन सी इज अ बॉर्डर ऑफ विच फॉलोइंग कंट्रीज. आता हे पाठ पाहिजे, म्हणजे हा म्हणजे मॅप ओरिएंटेड प्रश्न आहे, पण हे तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे. अशा गोष्टी पाठ करून ठेवायच्या. मेडिटेरियन सी असेल, म्हणजे बाकी सगळे जे काही कॅस्पियन सी आहे, कोण कोण त्याला बॉर्डर करतं हे देश, हा रेग्युलर प्रश्न आहे. याचं जे उत्तर आहे मेडिटेरियन सीचं, तर जुने मॅप्स रिगार्डिंगचे जे काही आहेत आपले बूस्टर आहेत किंवा आता पण ह्या वर्षाच्या ज्या काही साईट्स होत्या त्याचे पण मी व्हिडिओज टाकलेले आहेत बघा. UPSC बूस्टर मॅप संबंधीचे ते नीट बघा. याच्यामध्ये लेबनन आणि सिरिया 3 आणि 4 हे मेडिटेरियन सीशी रिलेटेड आहे. जॉर्डन, इराक आणि या दोघांचा काही एक संबंध नाही, तर ती एक बाब लक्षात ठेवा. पुढचे प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा 58 नंबरचा आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट आहे इन इंडिया हिमालयाज आर स्प्रेड ओव्हर 5 स्टेट्स ओनली. दुसरा आहे वेस्टर्न घाट्स आर स्प्रेड ओव्हर 5 स्टेट्स ओनली. पुलिकत लेक इज स्प्रेड ओव्हर 2 स्टेट्स ओनली. आता हा प्रश्न पण आहे, हा मॅपशी रिलेटेड आहे. एकंदरच हिमालयन स्टेट जर तुम्ही बघितले तर कुठले कुठले आहेत, तर हिमालयन स्टेटमध्ये JNK आहे, हे हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, म्हणजे बघा तुम्ही मोजू पण शकता JNK, HP, देन उत्तराखंड आहे. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये तुम्ही गेला की त्याच्यानंतर तिथं सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे की आसाम, वेस्ट बेंगॉल तिच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे हे बघा किती झालेत. ओके, सो जास्त आहेत. 1 2 3 4 5 6 7 5 तर नक्कीच नाही आहेत, कट झाला. एक गेलेला आहे तुमचा आणि सो इथं पण एक आहे, सो ही पण एक तुमचं गेलेलं आहे. वेस्टर्न घाटच्या बाबतीत बघा गुजरात आहे, देन महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर गोवा आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे गोवानंतर तर ते म्हणजे की कर्नाटक आहे, त्याच्यानंतर केरळ आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू आहे. तर इथं पण जास्त झाले 5पेक्षा, सो हेही चुकीचं आहे. तर हेही गेलं, पहिलं ऑलरेडी गेलं होतं. ते तिसरं पुलिकत लेक जो आहे तो पण मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवलेला आहे की पुलिकत लेक जो आहे की आंध्र आणि तमिळनाडू जे आहे, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू त्याच्या बॉर्डरवर आहे, तर 2 स्टेट्स, तर हे बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड इज स्टँडर्ड क्रायटेरिया फॉर. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड प्रदूषणाच्या याच्यात एन्व्हायरमेंटमध्ये आपण वाचतो आणि पॉल्युशन ॲस इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. तर हे जो उत्तर आहे, सोपा प्रश्न होता है ना. मग तिच्यामुळे अशा गोष्टींमुळे रिलीफ पण मिळते पेपर सोडवत असताना. विथ रेफरन्स टू द रोल ऑफ UN हॅबिटेट इन अ युनायटेड नेशन प्रोग्राम वर्किंग टुवर्ड्स बेटर अर्बन फ्युचर, विच ऑफ द स्टेटमेंट इज आर करेक्ट. आता याच्यामध्ये बघा UN हॅबिटेट संबंधीचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये की UN Habitat has been mandated by the United Nations General Assembly to promote socially, environmentally sustainable towns and cities to provide adequate shelter for all. बरोबर आहे. तर नक्कीच ह्याचा उद्देश आहे. इट पार्टनर्स आर आयदर गव्हर्नमेंट और लोकल अर्बन ऑथॉरिटीज ऑनली. मी तुम्हाला सांगितलं जिथं जिथं ऑनली येईल तिथं बघायचं. आणि हे स्टेटमेंट चुकीचं असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर या केसमध्ये
प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटसुद्धा अलाव आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, है ना. त्यानंतर UN हॅबिटॅट कॉन्ट्रीब्युट्स टू द ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ज ऑफ द युनायटेड नेशन सिस्टीम टू रिड्यूस पॉवर्टी अँड प्रमोट असेस ऑफ टू सेल्फ ड्रिंकिंग वॉटर बेसिक सॅनिटेशन. बरोबर आहे. सो याचं जे उत्तर आहे तर ते उत्तर जे आहे ते 1 आणि 3 असं आहे. दुसरं स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न बघूयात. हा 65 नंबरचा प्रश्न बघा. क्लायमेट अँड क्लीन एअर कोलिजन CCAA टू रिड्यूस शॉर्ट लाईव्ह क्लायमेट पॉल्युटन्स इज युनिक इनिशिएटिव्ह ऑफ G20 ग्रुप ऑफ कंट्रीज. तर हे G20 नाही आहे, UNEPचा हा प्रमोट आहे. तर CCAC हे UNEPचं आहे, त्याच्यामुळे G20च्या बाबतीत हे चुकीचं आहे. CCAA फोकसेस ऑन मिथेन, ब्लॅक कार्बन अँड हायड्रोफ्लोरोकार्बन्स. तो 3 गोष्टींवर ते फोकस करतं आणि हे न्यूजमध्ये पण होतं बऱ्यापैकी. सो दुसरं याचं उत्तर आहे. पुढचं बघा की इफ यू वॉन्ट टू सी घरियाल्स इन देअर नॅचरल हॅबिटेट विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट प्लेस टू व्हिजिट. तर भितरकनिका, चंबल, पुलिकट, डिफरविल. तर चंबल रिव्हर जी आहे तर हे घरियाल संबंधीचा एक सिंपल प्रश्न आहे. घरियाल कुठं आहेत तर ते चंबल रिव्हरच्या इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ते सापडतात. लँड डिग्रेडेशन असेल किंवा कन्झर्वेशन असेल, सॉईल कन्झर्वेशन या संबंधीचे प्रश्न रेग्युलर UPSC प्रिलिम्सला विचारले जातात. त्याच्या संबंधीचाच हा एक प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॅक्टिसेस कॅन हेल्प इन वॉटर कन्झर्वेशन इन ॲग्रिकल्चर. आता हा वॉटर कन्झर्वेशन संबंधीचा आहे. म्हणजे एकंदरच सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ज्या असतात ना त्याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात. रिड्यूस ऑर झिरो टिलेज ऑफ द लँड. बरोबर आहे. आता तिच्यामध्ये नॅचरल फार्मिंग एक यावर्षी आहे बघा की त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे करून ठेवा. नॅचरल फार्मिंग बाय सुभाष पाळेकर. अप्लाइंग जिप्सम बिफोर इरिगेटिंग द फील्ड हेही बरोबर आहे ना. क्षार आणि त्यासंबंधीचं त्याचं जिप्समचं रिलेशन. अलाउइंग क्रॉप रेसिड्यू टू रिमेन इन द फील्ड हेही चांगलं आहे. तर त्याच्यामुळे या 3ही गोष्टी आहेत जिच्यामुळे वॉटर कन्झर्वेशन मोठ्या प्रमाणावर होतं. तर ही एक बाब महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 80 नंबरचा प्रश्न बघा. तर टर्म्स एम स्ट्रिप्स कशाच्याबद्दल आहे तर टायगरबद्दलची टर्म आहे. मेंटेनन्स ऑफ टायगर रिझर्व है ना. एम स्ट्रीप जे आहे ते टायगरबद्दलचं आहे. टायगरबद्दल मी आपले बरेचसे लेक्चर झालेले आहेत. टायगरबद्दलच्या गोष्टी ज्या आहेत की स्पेशल तिच्यात बूस्टर पण होतं, तर एक क्लिअर करून घ्या टायगर. त्याच्यानंतर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग चाबार पोर्ट बाय इंडिया. चाबार पोर्ट जे आहे ते इराणमधलं जे काही रिलेशन आहे तर भारत आता पाकिस्तानवर डिपेंड राहणार नाही असेच टू अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया. तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि चाबार आता सुद्धा पण चर्चेत आहे. आपण त्या रेल्वेच्या प्रोजेक्ट म्हणून बाहेर पडलो आहे. तर त्याच्यामुळे आणि तुम्हाला मॅपमध्येही हे बऱ्याचदा दाखवलं आहे, तर हे महत्त्वाचं आहे. हा शेवटचा प्रश्न बघा याच्यातला. इन इंडिया इफ स्पेसिस ऑफ टॉर्टेज इज डिक्लेअर प्रोटेक्टेड अंडर शेड्यूल 1 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 व्हॉट डज इट इम्प्लाय. इट एन्जॉयज द सेम लेवल ऑफ प्रोटेक्शन ॲज टायगर. हे बरोबर आहे, कारण टायगर पण शेड्यूल 1मध्ये येतो तेवढंच प्रोटेक्शन त्याला मिळेल. इट इज नो लॉंगर एक्झिस्ट इन वाईल्ड. अ फ्यू इंडिव्हिज्युअल्स आर अंडर कॅप्टिव्ह प्रोटेक्शन. चुकीचं आहे. इंडेमिक टू पर्टिक्युलर रिजन ऑफ इंडिया. आणि बोथ B and C अबो करेक्ट. तर हे 3ही स्टेटमेंट खालचे चुकीचे आहेत. याचं उत्तर हे आहे की जो टायगर पण शेड्यूल 1मध्ये आहे त्याला जे प्रोटेक्शन मिळतं तेच या टॉर्टोइसला मिळेल. तर एकंदर एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जे काही जॉग्रफीचे प्रश्न आहेत त्याच्या संबंधी अजून आपल्याकडे आहेत 2 प्रश्न आहेत अजून, है ना. रिसेंटली देअर वॉज अ प्रपोजल टू ट्रान्सलोकेट सम ऑफ द लायन्स फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटेट इन गुजरात. तर हे कुनो पालमपूर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये घेऊन येणार होते, तर ते एक महत्त्वाचं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं जे होतं की ग्रेट निकोबारशी संबंधित, जॉग्रॉफिकली ग्रेट निकोबारला संबंधित जवळ कोण आहे तर ते सुमात्रा आहे. तर हे याचं उत्तर आहे. एकंदरीतच हा प्रश्न मॅपशी संबंधित आहे. हा प्रश्न करंटमधून आलेला आहे. ओके. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की करंट पण महत्त्वाचा आहे. मॅपवर किती प्रश्न आले तुम्ही बघितले. सो मॅपवरचे प्रश्न हे येतातच जॉग्रफीमध्ये. 3-4 प्रश्नांचं वेटेज आहे. आणि दुसरं म्हणजे करंट पण जे आहे ते महत्त्वाचं आहे. तिच्यामध्ये येणाऱ्या ज्या स्पीसीज आहेत तर त्या तुम्हाला एक करून ठेवणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच ॲग्रिकल्चर संबंधीचे प्रश्न पण दरवर्षी विचारले जातात. आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या याच्या संबंधीच्या न्यूजमध्ये होत्या त्याही तुम्ही अभ्यास करणं गरजेचं असतं. सर इतक्या बेसिक गोष्टी थोडा बघितल्या प्रिलिम्स करतात तर त्या तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरतील. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.